मित्रांनो, मला माहित नाही तुम्ही ह्या व्हिडिओला कधी पाहत आहात, पण जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा 2026 यायला फार कमी दिवस राहिले आहे आणि ह्या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या 4-5 वर्षांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण हा व्हिडिओ पूर्णपणे माझ्या 9 वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे. ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही 2026 तुमच्या आयुष्यातले सर्वोत्कृष्ट वर्ष बनवू शकता. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ एका ठिकाणी बसून शांतपणे बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर वाटले की मी तुमचा वेळ वाया घालवला आहे तर बिनधास्तपणे डिसलाईकचे बटन दाबा, नाहीतर कमेंट सेक्शन तुमचेच आहे. त्यामुळे 2026 यायच्या आधी या 6 गोष्टी जाणून घ्या, समजून घ्या आणि पटल्या तरच त्यांना तुमच्या आयुष्यात अंमलात आणा. पहिला पॉइंट आहे कॉन्शियस ऍक्शन, म्हणजे नीट विचार करून कृती करणे. मित्रांनो, एक असते कष्ट करणे, दिवस रात्र एक करून मेहनत करणे आणि दुसरे असते नीट विचार करून मेहनत करणे. कल्पना करा, 2 तरुण आहे, दोघांनी त्यांचा YouTube चॅनल चालू केला. त्यातला जो पहिला तरुण आहे त्याने 100 व्हिडिओ अपलोड केले, पण त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे दुसरा जो तरुण आहे त्याने सुद्धा 100 व्हिडिओ अपलोड केले, पण त्याला चांगले यश मिळाले. कारण त्याने प्रत्येक व्हिडिओ नंतर आपल्या व्हिडिओमध्ये काही ना काही सुधारणा केली. त्याने आपले जुने व्हिडिओज पाहिले, त्याच्यामध्ये काय काय कमी राहिली, चुका झाल्या याची यादी बनवली आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याने त्या चुका दुरुस्त करून नवीन प्रकारे व्हिडिओ बनवले. त्याने ऍक्शन्स तर घेतल्या, पण नीट विचारपूर्वक ऍक्शन्स घेतल्या. अगदी असेच आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा घडते. कष्ट तर खूप सारे लोक करतात, मेहनत करणारे अनेक जण आहेत, अनेक जण तर डिसिप्लिन सुद्धा पाळतात. पण आयुष्यात प्रगती त्याचीच होते जो आपल्यामध्ये, आपल्या कामामध्ये सातत्याने सुधार करत असतो. ज्याला माहिती असते आपल्या हातून चुका होत आहेत, पण पुढच्या वेळेस ही चूक मी पुन्हा होऊ देणार नाही. आणि ह्यालाच म्हणतात कॉन्शियस ऍक्शन घेणे. म्हणजे तुम्ही कृती तर करता, पण नीट विचार करून. 2026 मध्ये ही गोष्ट जर तुम्ही अंमलात आणली आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्यामध्ये सातत्याने सुधारणा करत गेलात तर तुम्हाला मोठे यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या आजूबाजूची लोक हैराण होतील, ह्या माणसाने नक्की केलंय काय जो आज एवढा यशस्वी झालाय. दुसरा पॉइंट आहे पैशांच्या मागे लागू नका. आजकाल तुम्हाला YouTubeवर, Instagramवर अनेक इन्फ्लुएन्सर भेटतील जे सांगत असतात फक्त पैसे कमवणे महत्वाचे आहे, फक्त पैसे कमवण्यावर फोकस करा, कसे जास्तीत जास्त पैसे कमवता येतील ह्याकडे लक्ष द्या. अशा लोकांच्या गोष्टी ऐकून आपले लक्ष काम सोडून फक्त पैशांवर जाते. गेले 9 वर्ष YouTubeवर काम केल्यानंतर मला हे तर समजले आहे की आपल्या आयुष्यात पैसा खूप महत्वाची भूमिका बजावतो. कारण आयुष्यातल्या 90% समस्या पैसा सोडवतो. पण आज तुमचे जे वय आहे ते बघता पैशांपेक्षा जास्त तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला पाहिजे, नवीन स्किल शिकल्या पाहिजे. जर तुम्ही नवीन स्किल शिकण्यावर फोकस कराल तर पैसा तुमच्या मागे लागेल. पण जर तुम्ही फक्त पैशांबद्दल विचार कराल, पैशांसाठी काम कराल तर तुम्ही तेवढेच पैसे कमवाल जेवढी तुमची गरज आहे. तुम्हाला एक मर्यादित पगारावर नोकरी करावी लागेल. पण जर तुम्हाला भरपूर पैसे कमवायचे असतील तर जास्तीत जास्त शिकण्यावर भर द्यावा लागेल. मोटिवेशनल स्पीकर रॉबिन शर्मा म्हणतात, तुम्हाला तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर तुम्हाला तुमची शिकण्याची गती तिप्पट करावी लागेल. तिसरा पॉइंट आहे मल्टीटास्किंग, म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करणे. मित्रांनो, ह्या एका गोष्टीला व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. काही झाले तरी एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करू नका. कारण असे केल्याने तुमची एनर्जी वेगवेगळ्या कामांमध्ये विभागली जाते. याने होते काय, जी एनर्जी एका कामावर फोकस करायला हवी होती, ज्यामुळे ते काम बेस्ट झाले असते, ते होत नाही आणि मग नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की ही गोष्ट मला आधी समजली असती तर बरं झालं असतं. मित्रांनो, ह्या मल्टीटास्किंगमुळे मी सुद्धा माझ्या आयुष्यातला खूप वेळ वाया घालवला आहे. कारण जेव्हा मी मल्टीटास्किंग करायचो तेव्हा सतत माझे मन मला खात राहायचे, काहीतरी करायचे राहिले आहे, काहीतरी करायचे राहिले आहे आणि ह्यामुळे माझा खूप वेळ वाया गेला. त्यामुळे माझी इच्छा आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचा अनमोल वेळ मल्टीटास्किंग करण्यात वाया घालवू नका. एका वेळी आयुष्यात जास्तीत जास्त 2 किंवा 3च ध्येय ठेवा.
आणि तुमचा पूर्ण फोकस ते 3 ध्येय पूर्ण करण्यावर लावा. चौथा पॉइंट आहे स्वतःवर गुंतवणूक करा. मित्रांनो, मी जर तुम्हाला आता सांगितले आज तुम्ही एक कोणतेही प्रेरणादायी पुस्तक विकत घेऊन या, तुमच्यापैकी बरेच लोक हेच कारण देतील की आमच्याकडे तर पैसेच नाहीये, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तोच व्यक्ती मित्रांबरोबर पार्टी करताना दिसेल, कारण त्याला स्वतःमध्ये बदल घडवण्यात काही इंटरेस्टच नाहीये. त्याला असे वाटते स्वतःवर गुंतवणूक करणे म्हणजे पैसे वाया घालवणे आहे. काही वर्षांपूर्वी मी सुद्धा असाच होतो, पण जेव्हापासून मी स्वतःवर गुंतवणूक करायला सुरुवात केली, आज मला स्वतःवर विश्वास बसत नाहीये मी काय होतो आणि आज काय झालो आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की 2026 मध्ये जर तुम्ही स्वतःवर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही ह्या गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला किती पटीने मिळेल. तुम्हाला समजत नसेल की कोणते पुस्तक वाचावे तर डिस्क्रिप्शन मध्ये मी 50 पेक्षा जास्त प्रेरणादायी पुस्तकांची लिंक दिली आहे. पाचवा पॉइंट आहे परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, तुमच्याकडे जे आहे जेवढे आहे त्याच्यापासूनच सुरुवात करा. हा विचार करू नका की जेव्हा माझ्याकडे साधन सामग्री असतील तेव्हा मी सुरू करेल, मी एकदम परफेक्ट मार्गाने सुरुवात करेल, कारण ह्या जगात परफेक्ट नावाची कोणती गोष्ट नसते. जर तुम्हाला YouTube चॅनल चालू करायचा आहे तर तुमच्याकडे एक फोन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. या फोनचा वापर करून सुरुवात करा, कारण जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा वेळेनुसार तुमच्याकडे ते सगळे साधन सामग्री येतात ज्याची तुम्हाला गरज लागते. जसजसा वेळ जातो तसतसे तुम्हाला पण समजते की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे, लोकांची गरज काय आहे. पण हे सगळे केव्हा घडेल? जेव्हा तुम्ही सुरुवात कराल. तुम्ही परफेक्ट गोष्टींची वाट बघत बसाल तर तुमचा अनमोल वेळ वाया जाईल. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे जेवढे आहे त्याच्यापासून सुरुवात करा. सहावा पॉइंट आहे आता त्रास सहन करा नाहीतर पश्चाताप करत बसा. प्रत्येक व्यक्तीकडे 2 पर्याय असतात. तुमच्याकडे सुद्धा आता 2 पर्याय आहेत. पहिला आहे आता तुम्ही कष्ट करून वेदना सहन करायला शिका, नाहीतर नंतर कष्ट न करण्याचा पश्चाताप आयुष्यभर करत बसा. निवड तुमची आहे. जर तुम्ही आज कष्ट करत असाल, वेदना सहन करत असाल तर अभिनंदन. भविष्य काळात एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळणारच. पण हे पण तेवढंच खरं आहे, फक्त बोलून काही होत नाही, ते तुम्हाला कृतीत आणणे सुद्धा गरजेचे आहे. नाहीतर आयुष्यभर तुम्ही पश्चाताप करत बसाल की माझ्याकडे त्यावेळेस वेळ होता, संधी पण होती, पण मी माझा सगळा वेळ सोशल मीडियामध्ये वाया घालवला. नंतर तुम्हाला असे वाटेल की त्यावेळेस कष्टाच्या वेदना सहन केल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यामुळे 2026 मध्ये ही चूक करू नका. मी तर म्हणतो आजपासून नाही, आत्तापासून कामाला सुरुवात करा. आज कष्टाच्या वेदना सहन करायला शिका, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. मित्रांनो, ह्या होत्या त्या 6 गोष्टी ज्या 2026 मध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी उतरवणार आहात मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.